संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावात मागील 8 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून ग्रामपंचायतच्या नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पाण्याअभावी गावातील महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले जात आहेत। ग्रामपंचायतच्या नळांना 8 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे। नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे। याशिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या चेंबरमध्ये सांडपाणी जाऊन दूषित पाणी येत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे। यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान गावात स्ट्रीट लाईट असून त्या बंद अवस्थेत असल्याने संपूर्ण परिसराला अंधारातच राहावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले। तसेच रात्रीच्या वेळी महिलांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे। पाणी, वीज, स्वच्छता यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सुतार गल्लीतील महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। ग्रामस्थांच्या अडचणी सोडवायच्या नसतील तर ग्रामपंचायतीचे काम काय, असा थेट सवालही या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय। पाणी 4 दिवस त्याच्यामुळे पाणी येणार नाही। बरं, पाईप फुटला, पाईप नीट करायचा म्हणले पाणी येणार, पण पाणी आम्हाला संध्याकाळी म्हणले पाणी उद्या तुम्हाला येणार 8 वाजता मेसेज आला का डीपी जाळायची। पाणी किती दिवसापासून नाहीये तुम्हाला? 6-7 दिवस झाले। 6-7 दिवस झाले। सातवा दिवस आहे ना। मग एवढे दिवस तुम्ही काय केलं? पाण्याचं कसं कसं केलं? वैयक्तिक पाणी टँकर करायचा पाणी म्हणतात उद्या पुरून मग आता हे गावात पाणी नाही तुमच्या, तुम्ही ग्रामपंचायतला सांगितलं नाही का? कुणी दखल घेतली नाही का? नेमकी काय आहे तुमचं म्हणणं? मग आले नाही का ग्रामपंचायतचं कुणी कर्मचारी, सरपंच किंवा ग्रामसेवक? 2 दिवस केलं, सहकार्य केलं। 2 दिवस पाईप फुटलाय, पाणी येणार नाही, चाललं 2 दिवस आम्ही ढकलून घेतलं, पण 4 दिवस झाले जर पाणी नाही, 5 दिवस झाले, 6 दिवस ते का तेल आहे का आम्ही पाणी पुरून वापरायचं? पंचायतीने टँकर लावायला पाहिजे ना आम्हाला पाण्याचा। पाणी नाही तर मग ग्रामपंचायतनी तुम्हाला सोयच केली नाही? काही सोयच केली नाही, काही पाण्याची सोयच नाही, कुणी लक्ष द्यायला सुद्धा परत नाही। बसून आहे ना, खराब आहे, जंतू होतात, आमची पोरं फार आजारी पडले तरी आम्ही 10 वेळा त्यांना आणून दाखवले, त्यांनी काही ते नीट नाही केलेलं, ते नीट व्हावा। आम्ही स्वतः येऊन त्याच्यात आम्ही स्वतः येऊन केलं, ते गळ्याची माती लावली, त्याच्यात घाण पाणी जाते। प्रत्येकाची भांड्याचं दुनियाचं कसलं पाणी तिथं जाते, ते गेलं नाही पाहिजे। मग विशेष आहे का नाही एवढं? लावायची जायचं, त्यांनी लक्ष नको का द्यायला? पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची गाडी सुद्धा 8-8 दिवस येत नाही आम्हाला। त्या कचऱ्याची काय सोय नाही, करायची? दिवसाआड टाकायचं का आम्ही ते कचरा? दिवसाआड कचरा केलाय ना, मग दिवसाआड ते पण आम्हाला असं यायला द्या. पाहिजे। लाईट दिवसभर लाईट राहते, रात्रीचं लाईट नसते, गल्लीला, असं काय विषय आहे? रातभर अंधारी गल्लीला। ते चोऱ्या होत्यात, ते काही ग्रामपंचायत आम्हाला भरपाई देणार आहे का त्याची? काही बरोबर। आता जर कचऱ्याची गाडी, पाण्याचा जर विषय असेल तर आम्ही डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये जाऊन बसणार, आम्हाला आमची सोय पाहिजे। कचरा सुद्धा ग्रामपंचायतच्या पुढे टाकला जाईल, परत जर कोण बोलायला आलं तर ऐकून घेणार नाही। बरोबर आहे। मग आता तुम्ही म्हणताय 8 दिवस पाणी नाही, मग आतापर्यंत दखल काय घेतली गेली नाही नेमकी? अहो, सगळ्यांना दाखवलेलंच आहे, आम्ही म्हणतो आज होईल, उद्या होईल, म्हणजे ते असं आम्ही बोल सांगू कसं देतात, वापरतोय? आता उद्या पाणी येईन, परवा पाणी येईन, डायरेक्ट सांगायचं का डीपी जाळाली, पाणी एक बादली मध्ये मग खाल्लं 2 पाहिजे. दिवसाचं काम, कपडे धुतोय तेच पोरं घालतात, परत सगळं काही टॉयलेटला, बाथरूमला काय वापरायचं, आम्ही काय करायचं? आता यांच्या घरी आहे पाण्याची सोय, सगळं काय आहे, यांच्या मोटरी आहेत, बोर आहेत, सगळे। आता आमची काय समस्या आहे? मग आता हा प्रॉब्लेम तुमच्या गल्लीचा आहे का सगळ्या बोटा गावचा आहे? नेमकी काय आहे? गोटागावचं आम्हाला माहित नाही, फक्त आमच्या आमच्या गल्लीचं घरी आहे. आम्ही गोटागाव बघायला गेलो नाही. पूर्ण काय गाव बघायला गेलो नाही. म्हणलं तरी गोटागावचं घरी जाताना आमच्या घरी आणि कनेक्शन जास्त आहे या गल्लीला, त्याच्यामुळे पाणी बी असं होत नाही। तरी आम्ही कमी सोडून करून घेतो, दरवर्षी तसंच असते गावाला। आज उन्हाळा यायचंय, मग काय करायचं परत?
हंडे घेऊन कोणाच्या दारात जायचं भिकारायचं आम्हाला पाणी द्या आम्हाला पाणी द्या. कोणीच देत अंडा नाही. घेऊन जायला इथं सोयीच नाही, वडून आणायचं कुठं तर आणायचं कुठून 2 अंड ते करीन मान, पण सोयीच नाही ना पाण्याची, आणायचं कुठून. आम्हाला काय वैयक्तिक गावाचा विषय मांडायचा ना, आम्हाला फक्त आमच्या गल्लीचा विषय मांडायचा आहे. आम्हाला पाणी आणि कचऱ्याची हे सगळं व्यवस्थित, लाईटीची सगळी सोय पाहिजे. रात्रीचं म्हटलं का अंधार, पाण्याचं सोय करा तिकडं, फक्त पाण्याचं पाणी सुद्धा लई येत नाही. आमच्या आम्हाला तर फारच नाही चलत. गाडी आहे ना, गाडी आहे ना, सगळीकडे येऊन द्या, आमच्याकडे गाडी येत नाही. हा प्रॉब्लेम पण आम्हाला कळायला पाहिजे की गाडी काय येत नाही आमच्याकडे. तुमच्या गावाला तर आदर्श पुरस्कार भेटला. कशाबद्दल दिले तू पुरस्कार? आदर्श पुरस्कार दिला तुम्ही, पण कशाबद्दल दिला? पाणी काय येत नाही सोय? त्याचं. पाणी नाही, कचऱ्याची गाडी नाही, नेमकी कशाबद्दल दिला? पुढारी काय नुसतं पुरस्कारच घ्यायलेत का? तसंच आहे इथं तुमच्या गावचं, तुमच्या मोठ्या गावची परिस्थितीच तशी. आम्हाला आमचं काय असं ते वैयक्तिक आमचं करून द्या. तिकडं ते गाववाले आम्हाला माहित नाही गेले तेल लावी, ते काय माहित नाही आम्हाला. एवढंच होतं. आणि ते सुद्धा आता तुम्ही घेऊन चाललाय, त्याचं पण न्याय झाला पाहिजे ना. तुम्ही जा घेऊन माझं पण तसंच केलं. परत काय नाही, अशी लय बरं येऊन गेल्या. अशी लय बरं येऊन गेल्या. झालं. तिकडं जाऊन दिलंच नाही त्या. झालं. राजकारणी लोकं बिघडली. आता ते एका विषय सांगितलं. तर 4 दिवस फक्त म्हणणार आम्ही येतो, करून जातो. काहीच नाही. पाण्याचा हजा करतो देतो गटार काही कारण नव्हती. बरोबर आहे. तिकडल्या गटारीमुळे सगळं घोळ झालाय पाण्याचा. साठ हाल केलं पाण्याचं. पाणी नाही त्याच्यामुळेच फळला नसता त्याने तर पाण्याचा हजा झाला आज तिथं ते जे उकरलंय आता, तर ते कोणाचं पाईप आहेत ते? नाही, ग्रामपंचायतचं आहे का दुसरं कुणाचं आहे ते? आपल्याला सांगताच नाही आता, फक्त गटार आणलेलं सांगता येईल. हा गटार घातलंय तिथं आणून, मग आता कोणचं पाईप ते पाईप आणले शोसाठी दाखवायला बाबा पाईप होणार आहे. ते आता कधी करतात काय माहिती. त्याला 2 वेळा सांगितलं का टाकायचं नाही, त्याने परत रागा रुसीनं आणलं, दिलं टाकून गटार आहे फळडन तिथं सारे पाण्याचाही हजा केला आणि सगळ्याचा हजा केला. ते वैयक्तिक काम आहे माझ्यामध्ये. मग आणि पाण्याचा हजा आम्हाला त्यानेच केला. एवढं 8-8 दिवस आणि 7-7 दिवस पाणी नाही येत. नाही तर येतो होतं पाणी दिसाडा. ज्याच्या त्याच्या गल्लीत एक चेंबर करायला पाहिजे. नाही इथं सुद्धा चंबर पाहिजे होता पाणी जायला. आणि वरून थोडं ड्रम धुतलं तरी जाळी नाही काय नाही पॅक करता एक साईडला करा. काहीच काम नाही इथं. घाण कोण पाणी पेत बसायचं. मग किती घाण आहे. कागद बिगद कुत्रे मांजरे पडत आहेत त्याच्यात. हा? घाण पडत आहे, इथं पाहिजे 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 जरा साईडला घ्या पुढे. मला नाही आलं का चला टाकी पण घेऊन ये जावं. पाणी जात आहे. रात्रंदिवस चालू आहे पाणी. इकडे लोक लागले मरायला गावामध्ये. 8 दिवस पाणी नाही. खरं बोलत तिथं बाहेर लागेल ती बाई पाणी घ्यायची कस काय करायचं वर्षी तुम्ही करू नका म्हणून
काय होतं पाणी तसं मध्यंतरी आमचा पाणी पुरवठा कर्मचारी आहे तो त्याला पेरलीच झाला होता. त्याच्यामुळं तो नसल्यामुळं सुधात मिस्त्री वगैरे उल्हास कुठे पाणी सोडायचं काम करत होते. त्यांना जसं शक्य होतं तसं ते करत होते. त्याच्यानंतर पाणी सोडायला संतोष शेळके तुमचा बागेत परत पाणी सोडायचं काम करतो. आणि जी पाईपलाईन गटर जी आहे तिकडचं पलीकडचं गटर त्या गटरला सोडायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं ते काम काही झालं नाही. संबंधित जो कोण ठेकेदार गटर जोडणार आहे त्यांनी ते काम त्वरित वेळेत पूर्ण करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे 3-4 दिवस झालं आता आम्हाला 5व्या दिवशी पाण्याची बिकट आहे. त्यानंतर हे चेंबर जे बांधले गेलेले आहेत चेंबर सुद्धा चुकीच्या पद्धतीने बांधले गेले. एवढा मोठ्या चेंबरची आवश्यकता नाही. इथं पहिली मोठी गाडी जात होती 3 चेंबर इथे सगळी पाण्याचं ते जातं. याच्यावर खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे. परवा याच्यातला कचरा काढला होता कचरा साईडला टाकला गेला होता. आता पहिलं होतं कुत्रे पाणी पिते तसं याच्यावर खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. आणि माझी ग्रामसेवक सरपंच असं उपसरपंच सर्व सदस्यांना विनंती आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला आता काही बोलण्याच्या गोष्टी बरेच काही माझ्या माहितीप्रमाणे आता मी वाढलं माझे सदस्य होतो बोललं कधी काय तोंड दिसतं. वाढते सदस्य आहे ना तो वाढते सदस्य वार्डमध्ये निवडून गेल्यापासून तिथे पाहिलंच आलं नाही. आम्हाला पाणी पहिलं 8:30ला येत होतं. 8:30चं पाणी गेलं 9:30ला. म्हणजे पाणी 9च्या देऊ दे ना 9:30ला लोक पाणी येणार 10:30 पाणी जाणार. लोकांनी मोलमजुरी लोक काम करत लोकांनी कामाला जायचं कधी हा मोठा प्रश्न आहे. समस्याही आहेत ना तर बरेच आहेत. आणि विषय सगळे छोटे छोटे विषय आहेत. आता एक गटर काढलं होतं ते तिथं तो खड्डा पडले 3 वर्ष झालं तो खड्डा तासाची. पुढं मग ते पुढे गटर काढलं तो खड्डा तासाची. चंपर फुटला तासाची समस्या आहे. पण त्याच्यावर आता मेन विषय एक आहे. मी वारंवार या विषयावर सांगितलं होतं बघू त्याच्यावर ॲक्शन होत नाही. आता मेन विषय एक आहे तुम्ही म्हणले तो पाणी वाटप करणार जो कर्मचारी असेल त्याला काहीतरी आजार झाला म्हणून त्यांनी सोडलं नाही. परंतु ही जबाबदारी नुसती त्या कर्मचाऱ्याची नसून ग्रामपंचायत प्रशासनाची त्यांनी दखल घ्यायला हवी होती. 8 दिवस झाले त्या महिला म्हणतायत. गोटागावचे ग्रामसेवक जे आहेत ते गावात कधी फिरले असतील असं मला काय वाटत नाही. ग्रामसेवकांनी ना ऑफिसला बसण्यापेक्षा फील्डवर फिरून गावात चक्कर मारली पाहिजे. गावात समस्या काय आहेत गावात लोकांचे प्रश्न काय काय नाही त्या दृष्टीने ग्रामसेवक स्वतः त्यांना त्या पाण्याच्या टायमिंगच्या अनुषंगानं 2 दिवस स्वतः मी भेटलो होतो. म्हणून साहेब तुम्ही संगमनेर राहता तुम्हाला इथं यायला किती वाजता तुम्ही येता घरून निघता तरी मी 9 वाजता निघतो. मग तुमच्या घरातली माणसं इतर तर जॉबला असतील आणि पाणी जर तुम्हाला संगमनेरला पाणी जर 11 वाजता आलं पाणी भरणार घरी कोण त्याने मला भरावं लागेल. म्हणून तुम्ही येणार कधी ते म्हणजे बरोबर आहे. मग आमचं म्हणणं काय आहे तुम्ही पाण्यात टायमिंग असा करा सकाळी 9च्या सगळ्या लोकांना पाणी कसं देता येईल याच्यावर विचार करा. काय झालं संध्याकाळी ठेवा काही सकाळी ठेवा ते व्हॉल्व किती आहे काय कसं नियोजन क्लिअर करा ना. त्याने काय उत्तर दिलं नाही त्याच्यावर निरुत्तर झाली. आता इथं आम्ही आल्यानंतर आम्हाला 2 मतं आढळून येतात. तो पाईपलाईनचा एक विषय तो म्हणतात किंवा डीपी जळाली नेमकी कारण काय पाणी येत नाही 8 दिवस झालेत म्हटल्यानंतर. नाही रात्री पाणी एवढ्या दिवसात पाईपलाईन फोडल्यामुळे ना 8 दिवस झाले जर गावाला पाणीच येत नाही तर ती डीपी जळल कशी मला हे सांगा. बरोबर आहे का नाही. डीपीला ताणच नाही काही तर मग पाणी चालू कुठं होतं नेमकं यांच्या शेताला चालू होतं का? नाही मग आज नवशी म्हणतात ते काय खोटं आहे का मग त्यांच्या शेततळी भरायला पाणी चालू होतं का. 8 दिवस जर गावकीला पाण्याचा एवढा त्रास आहे तर मग पाणी गेलं कुठं आणि डीपी कशी काय जळाली. डीपी जळायला काहीतरी त्याचा वापर होत असेल तर मग जळल ना. ठराविक राहणारे लोक म्हणतात 8 दिवस पाणी नाही आले नाही पाहिजे. एकच चंबर या गलीत पाहिजे ना आता. कुत्रे पाणी आणि जर डबल झाला तर तो काढून टाकले नाही. कुठं काढलेलं आहे कुत्र पाणी एकच चंबर पाहिजे. नाही तुम्ही सुद्धा मान्य करता का नाही डीपी जळाली. सांगतो मला महिलांचं खऱ्यातून अभिनंदन करायचंय. आम्हाला खाली एवढं जेट पाणी येते बाया ना आमच्या खाल्ल्या गलीचे आहेत ना मला वाटतं त्या गलीत मोलमजुरी कामाला बाया कमी असतील. आमच्याकडे सगळ्या बाया आहेत ना ह्या सगळ्या मोलमजुरी कामाला जातात.
त्याला 9:30ला गाडीत जावंच लागतं. पाणी अख्खं गलीला असं मोकळं चालू राहतं. पाणी भरायला माणूस तिकडे नसतो. नाही इलाजी. तिकडे जाते पाणी मोकळं, साडेबारा तिकडे पाणी ज्यांना भरायचं घरात कसं? पाणीच नाही. लक्ष याच्यावर कोणतरी प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनाने याच्यावर चांगला विचार करून तो मुद्दा शॉर्ट आउट केला पाहिजे. आणि कसं हो साहेब, तिकडे महिला कुणी बोलतात तशा, पण महिला एकत्र आल्या अभिनंदन करायला मला माझ्या मते करून गावातल्या महिला या कधी एकत्र आल्या नाही, पण या पाण्याच्या प्रश्नावर सगळ्या महिला एकत्र आल्या, त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. प्रशासनाला जा विचारणं काम आहे. काम अवघड नाही साहेब, सगळं 1 महिन्याचं काम आहे. सगळे लाख चक्री फिरवतं ना, 1 महिना नुसतं पाहायचं निघून जायचं, परत यायचंच नाही. कसं काय दुसरी तिसरी बारी झाली नुसतं पाहून जाते. यायचं फोटो उद्या करतो या वार्डमध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो. चॅलेंज देऊन सांगतो, जेवढे या वार्डमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, एकही रस्ता आतापर्यंत पुढे तुम्हाला उघडलेला दिसणार नाही. सांडपाणी जायला सुद्धा चेंबर ठेवले नाही. जेवढे गटर झाली, सगळ्या ही गटरची पहिली आमच्या चालती, ही गटर आम्ही मोठे पाईप टाकले. कशासाठी? पाणी क्लिअरकडे गेलं पाहिजे. दर 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला चेंबर, गटर त्या चेंबरमध्ये घाण असू आता नसू, चेंबर साफ केला जात होता. तो साफ आता केला पाहिजे. किती महिन्यात वर्ष झाले तो चेंबर फुटलेला, ते ग्रामसेवकाला सांगितले म्हणून, पण त्यांनी काहीतरी दखल ऍक्शन त्यांनी घेतली नाही. इथं काय साफसफाई नाही, काय नाही. काम सोपं आहे तो. पाणी अवघड काम काही नाही. काय साफसफाई? 6 महिने झाले, आता पावसाळा निघून गेला तरी चेंबर बंद केलं का काय? पडलं तर काय करायचं याच्यामध्ये? त्याला जबाबदार कोण? स्टीलची प्लेट टाकायला लागत होती एवढी जाम करायला. एवढा नाही पाहिजे ना. हा चेंबर परत केला पाहिजे. एवढा मोठा पाणी सोडायला चेंबर. पाणी नाही का काय नाही, नुसतं बांधकाम करायचं, निघून जायचं. दरवेळेला गाडी आली का फुटतोय, दरवेळेला गाडी आली का फुटतोय. लोकांची पोट भरण्यासाठी एवढे मोठे मोठे चेंबर केलेत, बाकी दुसरं काय नाही. महाराष्ट्रात अशी चेंबर लोकांची बोट सगळे आले ग्रुपने बोलले, कोण बोलतंय? काहीतरी लावली जेव्हा काम करायचं निकृष्ट दर्जाचे. आणि असं हे मला सांगा, या हाताने जर आज उचकत असेल, हे बघा हे एवढं निघालेलं आहे, हातानेच निघाले पूर्ण. काय आहे का याचं काही? त्याला पाणी सुद्धा मारलेलं नाही. पाणी मारलेलं नाही कुठं, काय नाही. एवढ्या इटा निघाल्या त्या. पाणी टंचाईसह इतर मूलभूत समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा महामार्गावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शिवाजी तळपे यांनी दिलाय. नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक या पदावर काम करतो, शिवाजी तळपे. तसं मी बोटा ग्रामस्थ म्हणूनच बोट्यातले जास्त कामं पाहत असतो. बोटा ग्रामपंचायतनं मागील 5 वर्षात जे ग्रामस्थांना जो त्रास दिलेला आहे, 3 दिवसाला पाणी सोडणे, 4 दिवसाला पाणी सोडणे, धरणाचं पाणी इतरत्र लोकांना वळवून देणे, शेतीला वापरणे, हे जे प्रकार आहेत वारंवार आम्ही BDO, आयुक्त, CO यांच्यापर्यंत पोहोचवले. तसेच हे जे निकृष्ट दर्जाचे जे चेंबर बांधलेले आहेत, हे जे सुद्धा तक्रारी आम्ही वारंवार दिलेले आहेत, पण तरीसुद्धा BDO असेल किंवा आयुक्तांपर्यंत या तक्रारी गेलेल्या आहेत. आयुक्तांपर्यंत ह्याचा कुठलाही अहवाल पोहोचवलेला नाही. BDO यांनी सरळ ते मागील BDOंची बदली करून दुसरे BDO त्या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आम्ही या प्रकरणाची पुन्हा पुनरावृत्ती दिलेली का आम्ही आंदोलन करू, पण त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही. ते म्हणले होते आम्हाला का आम्ही दिवाळीच्या टायमाला त्यावर पुन्हा चौकशी समिती बसवतो आणि चौकशी समिती पाठवतो, पण अशाही कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केलेली नाही. आज तगायत आज मला वाटतं दिनांक 20/1/2026 या तारखेपर्यंत असे जे वारंवार प्रकार घडतात आणि गावाला आज सुद्धा 8 दिवस पाण्यासाठी वेटीस धरलेलं आहे. का तर फक्त कॉन्ट्रॅक्टरचं भलं झालं पाहिजे. याच्यात फक्त कॉन्ट्रॅक्टरचा फायदा आणि ग्रामपंचायतच्या सरपंच असतील किंवा जे सदस्य असतील यांना फक्त कमिशन भेटलं पाहिजे. ह्याच विषयावर चाललेला हा फक्त गैरव्यवहार आहे आणि निकृष्ट दर्जाची काम आहे ती. आम्ही वारंवार या गोष्टीची तक्रार केलेली आहे. ग्रामस्थ म्हणून मी वारंवार तक्रार केलेली आहे त्यांच्याकडं, पण तरीसुद्धा कुठल्या प्रकारचं दखल त्यांनी घेतलेली नाही. काल परवा सुद्धा आम्ही ग्रामसेवकांना इथं घेऊन आलेलो आहे. ग्रामसेवकांना ते काम दाखवलं. त्यांनी म्हणले का हे चेंबर आम्ही व्यवस्थित करतो, प्लास्टर करतो, असं करतो, पण फक्त तुम्ही उडवाउडीची उत्तर देता आणि पाईपलाईनच दाखवलं. मेन पाईपलाईन तोडण्याचा कुठल्याही व्यक्तिगत अधिकार आहे का कुणाला?
त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आज ग्रामस्थांची. कारण ग्रामस्थांना त्यांनी पाण्याला वेटीस कायम धरलेलं आहे. तर मी एवढंच बोलतो का त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यानं ही पाईपलाईन तोडली. त्याला कुठला अधिकार किंवा त्यानं ग्रामपंचायतला कुठलं लेटर दिलं का पाईप तोडतोय. मी आज गावचा पाणी पुरवठाची पाईपलाईन तोडणे, गावाला 8 दिवस पाण्यासाठी वेटीस धरणे, गावकऱ्यांनी आज स्वतः टँकरला पैसे देऊन पाणी मागवलेले. ह्या पाण्याची तुम्हाला सांगतो 2 वेळा तपासणी झालेली, 2 ते 3 वेळा तपासणी झाली. त्या पाण्यात जंतू सापडलेले, लोकांनी टिपाडामधले जंतू दाखवले, डॉक्टरने तपासणी केलेली का पाणी पिण्याला एक नाही, तरी सुद्धा ते पाणी तशाच पद्धतीचा पुरवठा होत आहे. मग असं जर वारंवार होत असेल तर काय ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे मला तुम्ही सांगा. आता का जर उच्च पदाधिकारी जर गबसत असतील, फक्त कमिशन लोकांना वाटून जर ते गबसत असतील तर हे कसं आहे पद्धतीने चालणार. आज पंचायत समिती किंवा झेडपी हे गेल्या 5 वर्षात प्रशासकीय अधिकारीच कामाला आहेत. म्हणजे 5 वर्षात खरा गोळ गाठला कोणी, त्यांची ईडी चौकशी नको व्हायला का. कमिशनवर यांनी पोटं भरलेले आणि हे कमिशनवरच कामं देतात. बोटा ग्रामपंचायतला किंवा सरपंच, फक्त एकटा सरपंचच नाही तर यांची मी म्हणतो बा सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची आणि व्हिडिओची यांची खरंच ईडी चौकशी व्हायला पाहिजे का मागील 5 वर्षे त्यांनी काय किती निधी बळकावलाय. आज पूर्ण गाव संतापलेलं, इथं महिला एवढ्या आलेल्या आहेत. यांनी जर पुढील 4 दिवसात जर योग्य निर्णय नाही घेतला तर पुन्हा नाशिक हायवे अडवण्यात येईल आणि तिथं हांडा आंदोलन केलं जाईल. मी जाहीर करतो आज ग्रामपंचायतमध्ये नाही, आता पुन्हा नाशिक हायवे अडवायचा. तुम्ही पाण्याचा विषय म्हणून राहिले, नेमकी ही अडचण कशामुळे 8 दिवसापासून का पाणी नाहीये. पाईपलाईन तोडली त्यांनी, डायरेक्ट पाईपलाईन कापली. कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतीला लेटर नाही, काही नाही. डायरेक्ट ग्रामपंचायत व्यतिरिक्त त्या व्यक्तीने येऊन पाईपलाईन कापली. कुणी म्हणजे ग्रामपंचायतनी नाही का कापलेली. नाही, ग्रामपंचायतने नाही कापलेली किंवा ग्रामपंचायतला लेटरही नाही ते. मग 8 दिवसापासून जर पाणी नाही तर ग्रामपंचायतनी दखल घेतली नाही का. एवढे दिवस बंद आहे. मला घेत नाही म्हणजे हे चोरूनच कामं चालू आहेत. आज ग्रामपंचायत मध्ये डीपी जळाली, कशावरनं डीपी जळाली. 8 दिवसापूर्वीपासूनचा प्रश्न आणि आज म्हणतात डीपी जळाली. रात्री म्हणले तुम्हाला पाणी देऊ. आता ग्रामसेवकाला माहित नाही, कामगार गाडायला आलाय डायरेक्ट. मग असं चाललेलं आहे. आता सुद्धा तिथं काही वर्कर काम करतात, तिथे गाडीचं काम चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्टदार कोण? स्वप्नील शेळकेच नाव सांगा. नाही, मग अशी जर कामं होत असली तर ह्या कामाला काय म्हणजे काय यांना विचारणार कोणी आहे का नाही. नियुक्त अधिकारी कोण आहे इथं. मग आता ग्रामपंचायत प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे. नाही, हे एक तर ना सगळं कामकाज व्यवस्थित झालं पाहिजे, गटार दुरुस्ती झाली पाहिजे. पाईपलाईन एक पूर्ण तो पीसच बदली करून तिथं व्यवस्थित तो नवीन पीस टाकण्यात यावा आणि लवकरात लवकर गावकीला पाणी देण्यात यावं. स्वच्छ पाणी पाहिजे. आणि जर असं झालं नाही तर पुढील 4 दिवसात पुन्हा नाशिक हायवे अडवण्याचा पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. याला सरकारी अधिकारी जबाबदार राहतील. यानंतर आम्ही सरपंच सोनालीताई शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, मात्र आम्ही तो तातडीने पूर्ववत करणार आहोत. ताई नमस्ते. नमस्कार दादा. तुमच्या गावात 8 दिवस झाले पाणी नाही असं ग्रामस्थांच्या तक्रारी आहे, नेमकी काय सांगाल. दादा 8 दिवस नाही पण 4 दिवस झाले पाणी नाही आणि ते गटार योजनेचं काम चालू होतं, त्याच्यामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे आम्हाला पाणी चालू करता नाही आलं 2 दिवस. आणि आता 2 दिवस झाले डीपी जळाली, त्यामुळे 4 दिवस झाले पाणी नाही आहे गावामध्ये. नाही तर आम्ही आता तातडीने त्याची दखल घेतलेली की डीपी येते आज किंवा उद्या डीपी येईल आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. असं 4 ते 5 दिवस झाले, 8 दिवस नाही झाले, 4 दिवस झाले असतील दादा. नागरिकांना स्वतःच्या खर्चात आता टँकर आणावं लागत आहेत. तिथं महिला पाणी भरत होत्या टँकरनी. मग ते ग्रामपंचायतची किंवा ग्रामसेवक म्हणा किंवा तुमची ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी होती, मग तुम्ही ते पाणी का पुरवठा केला नाही, नेमकी काय सांगाल.
हो, आम्ही करत असतो ना पाणी पुरवठा, टँकरनी पण आम्ही पाणी पुरवठा करत असतो. पण हे कालच डीपी जळाल्यामुळं 2 दिवसाचा पाण्याचा गॅप म्हणजे चालून जातो. आणि टँकरची गरज पडली तर टँकर पण बोलवलेले आहेत उन्हाळ्याचे वगैरे, आम्ही टँकरनी पण पाणी पुरवठा करतो. हा झाला पाण्याचा विषय ताई. आणि तुमच्या गावातले जे काही चेंबर वगैरे आहेत ते चेंबर पण खराब झालेले आहे किंवा त्यात गटारीचं पाणी जाते गल्लीमधलं, मग त्याच्यामुळं लोकांना खराब पाणी प्यावं लागते. मग त्याची दुरुस्ती देखभाल वगैरे तुम्ही नाही, करत नाहीत असा आरोप आहे नागरिकांचा. 1-1.5 महिना झाले. 1 महिन्यापूर्वी ते बाबूदादा आहेत पाडेकर, त्यांना सांगितलेलं, पण त्यांच्यामुळं काम थोडंसं त्यांचं गहाळ झालं, त्यामुळं हे काम चेंबरचं होऊ नाही शकलं पटकन. तरी पण आम्ही ते त्यांना वारंवार फोन करून बोलवतोय. नागरिकांचं असं म्हणणं आहे का तुम्ही कामासाठी तुमची जी निवड झालेली आहे, काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, मग तिथं विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल, याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीत, तर ते तुम्ही केलं पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? हो, आहे ना, लक्ष आहेचे. मला ग्रामस्थांनी निवडून दिले विश्वासाने, आणि मी एक जबाबदार सरपंच म्हणून गावासाठी नेहमी काळजी घेत असते. पाणी असेल, वीज असेल, गटर योजना असेल, हे सगळे आम्ही 5 वर्षामध्ये भरपूर योजना राबवून चांगल्यातली चांगली कामं आणि लोकांना सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आधी 4-5 दिवस पाण्याचं थोडंसं झालेलं आहे. डीपी वगैरे जळाली, आधी 2 दिवस काम चालू राहिलं आणि नंतर डीपी जळाली. यामुळे 4-1 दिवस झाले पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. तो आता होईलच, उद्यापर्यंत सॉल्व्ह होईल. बोटा गावातील पाणी पुरवठा व इतर सुविधा पूर्ववत कधी होणार याकडे मात्र आता ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा.